घेऊ शकता त्याची देखील नोंद घ्या. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या 4 ओव्हरसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा कालावधी असेल. पहिले 4 ओव्हर या 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. अन्यथा 20 मिनिटाच्या अधिक कालावधी जर घेतला तर अधिकच्या ओव्हरसाठी तुम्हाला त्या ठिकाणी एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची देखील नोंद घ्या. सगळं मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज विकास जगदाळे हा षटक क्रमांक पहिले घेऊन मैदानाच्या आत दाखल झालाय. तर स्ट्रायकर एंडला आडले बुद्रुक भैरवनाथ महाराज स्पोर्ट फाउंडेशन संघाकडून आघाडीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश सावंत. तर नॉन स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत निश्चितच प्रताप घोटकुले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अडले बुद्रुकच्या क्रिकेटवरती खऱ्या अर्थाने कित्येक काळ अधिराज्य गाजवणारी ही जोडी आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या आणि आपल्या संघाच्या नावासाठी जर पाहिलं तर मुळशी तालुक्यातील मारुंजी शकाच्या या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये पहिला सामना एकमेकांच्या आमने सामने भिडताना एका बाजूला आडले खुर्द तर दुसऱ्या बाजूला आडले बुद्रुक. भैरवनाथ महाराज स्पोर्ट फाउंडेशन अर्थात सरपंच भरत शेठ घोटकुले स्पोर्ट फाउंडेशन आडले. त्यावेळेस हा ट्रॅकर बॉल मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तैनात आहेत. मैदानाच्या आतमध्ये अंतिम श्रेणी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केला गेलाय आणि पाहता पाहता या चेंडूवरती 2 धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या धावून पूर्ण केल्या जातील. असे चांदेकर जर पाहिले तर डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. वाईडिश लॉंगॉन मध्ये जर पाहिले तर सीमारेषेलगत आणखीन एक क्षेत्ररक्षक जे तैनात केले गेले. 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला ते सर्कलच्या बाहेर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या 4 ओव्हरसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा कालावधी असेल, त्याची देखील नोंद घ्या. पहिला सामना टॉस अतिशय महत्वाचा होता. टॉस जिंकलाय त्या ठिकाणी 11 चॅलेंजर्स अडले खुर्द या संघानं. यावेळेचा चेंडू लेफ्ट केलाय, सोडून दिलाय उजव्या खूपसा बाहेर असलेला हा चेंडू मुख्य पंच महेश जाधव सर त्या ठिकाणी खेळवतात मैदानाच्या. हा चेंडू मात्र वाईड असेल. एक अतिरिक्त अवांतर धाव टोपलकावरती वाढताना पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर दिवस क्रमांक 1 पासून खऱ्या अर्थानं ज्यांनी महत्वाची भूमिका पार पडली मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये महेश जाधव सर, स्क्वेअर लेग पंच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपण पाहतोय त्या ठिकाणी अनिल माळी सर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पप्पू मुंगसे सर. दरम्यान हा चेंडू लॉफ्ट केलाय ऑन साइडला निलेश सावंतच्या बॅटमधून. एक आक्रमक प्रहार. दिवस क्रमांक 6 मधील पहिला षटकार 6 धावा. जर ज्या संघाचा अतिरिक्त खेळाडू नसेल त्या संघाला 2 धाव्यांची पेनल्टी जी दिली जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला परत एकदा घेऊन जाईल. षटकारानंतर विकास यांचं चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळेल. सातत्यानं जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा विकास जगदाळे, टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम देखील गाजवणारा विकास जगदाळे, मॅन फ्रॉम अडले खुर्द. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर या शिंदे क्रिकेट ग्राउंडच्या भव्य मैदानावरती अखिल मारुंजी 2024 या स्पर्धेमध्ये यावेळेस परत एकदा निलेश सावंत ऑफ स्टॉपला शपलवून चेंडू पिक करत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅटची कडा जरूर घेतली. चेंडू जागेवरती स्थिरावलाय आणि मैदानाच्या आतमध्ये परत एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. विकास जगदाळे, निलेश सावंत या 2 खेळाडूंना जर आपण पाहिलं तर सातत्यानं मावळ तालुका टेनिस क्रीडा असोसिएशन अंतर्गत असोसिएशनच्या टीम मध्ये निश्चितच आपण जर पाहिलं तर एकाच संघामध्ये खेळणारे हे 2 खेळाडू आज एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर महेंद्रप्पा येवले यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा 11 चॅलेंजर्स अडले खुर्द. यावेळेस सफल झाले ऑफ स्टंपला परत एकदा मैदानामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गॅप भरपूर मोठा आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती षटक क्रमांक 1 मध्ये मिळेल चौकार आणि या चौकारानं संघाचा स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. टॉपलकवरच्या धावा आहेत त्या 13 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये.
संपले गेले. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या जगभरामध्ये थेट प्रक्षेपण होतंय. घर बसल्या खऱ्या अर्थानं तुम्ही युट्यूब वरती जाऊन निश्चितच क्रिक लाईव्ह वरती गेल्यानंतर या स्पर्धेचा तुम्ही थेट आनंद घेऊ शकता. आपल्या स्मार्टफोन वरती निश्चितच युट्यूब वरती क्रिक लाईव्ह प्लॉट सर्च करा आणि निश्चितच त्याच्यावरती मात्र तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या आपल्याला पाहायला मिळेल. क्रिक लाईव्ह स्पोर्टची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं प्रामुख्याने जर विचार केला तर आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपकजी मंडले सर आणि संपूर्ण टीम प्रामुख्यानं कॅमेरामन त्यांचं देखील खऱ्या अर्थानं एक चांगलं कामकाज स्वतः दीपकजी मंडले सर या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर निश्चितच या ठिकाणी कामकाज करताना पाहायला मिळतात. सरांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक मनापासून स्वागत करेल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे. नवव्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 फिरकीचा जादूगर सागर शिर्गे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू प्रताप त्या ठिकाणी फेस करताना पाहायला मिळालेत. घरघर फिरणारे चेंडू सागर शिर्गेची कमालीची गोलंदाजी या अगोदर कित्येक काळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खऱ्या अर्थानं कार्यरत असलेले सागर शिर्गे आज निश्चितच आपल्या अडले खुर्द या गावाच्या आणि संघाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळलाय. फिरकीचा चेंडू मैदानामध्ये चांगल्या प्रकारचे व्हेरिएशन. यावेळेस साफ ट्रॅकर बॉल प्रताप घोटकुले ऑन फायर. चेंडूला डिपॉझिट केले स्क्वेअर लेग सीमारेषा पार. येतोय तडाखे बंद षटकार. 6 धावा. एकोणीस धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट परंतु दुसरा चेंडू चांगला त्या ठिकाणी पिक केला. मैदानामध्ये टप्पा थोडासा पाठीमागे जरूर सागर यांनी घेतला परंतु चेंडू मध्ये उसळी होती आणि निश्चितच हाफ ट्रॅकर बॉल हा तोफा होता प्रताप घोटकुलेसाठी. परत एकदा यावेळेस देखील आक्रमण सरळ बॅटने चेंडू खेळलाय. मिस टाइम फटका जरूर आहे. लॉंगॉनचा फिल्डर अजय मैदानाच्या आतमध्ये दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. थोडीशी धावपळ होते तारांबळ होते आणि त्यानंतर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होईल. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाचे संघ नायक उद्योजक विक्रम शेठ बुचडे, संतोष अप्पा बुचडे, संदीप शेठ बुचडे आणि त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अहोरात्र मेहनत घेताना जे पाहायला मिळाले. कित्येक दिवसापासून खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं नियोजन आयोजन आणि प्रामुख्यानं गणेश भाऊ पवार यांचे देखील धावपळ आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी चांगलं योगदान पाहायला मिळते. दरम्यान निलेशच्या बॅटमधून फटका फसलाय. अजय चांदेकर यावेळेस मात्र चूक मैदानाच्या आतमध्ये घडतोय. या मैदानाचा विचार जर आपण केला तर निश्चितच कॉर्नरच्या बाउंड्रीज ह्या थोड्याशा दूरवरच्या आहेत आणि काऊ कॉर्नर रिजनलाच देखील त्या ठिकाणी हा फटका खेळला होता. बाउंड्री पासून बराचसा आतमध्ये त्या ठिकाणी फिल्डर होता. थोडासा दूरवरती राहिला अजय. थोडीशी नाराजगी जरूर त्या ठिकाणी व्यक्त केली जाते कारण महत्वाचा विकेट निलेश सावंतची बॅट जर मैदानामध्ये तळपली तर तो मात्र एक हाती सामना जिंकून येण्याची क्षमता आणि ताकद ठेवणारा हा खेळाडू आणि त्याला मात्र दिले जीवनदान. झेल सुटल्यानंतर हा चेंडू हलक्या हाताने सन्मानपूर्वक खेळला जातोय. सागर शिर्गे यांचे खरं तर हे षटक अतिशय महत्वाचं आहे. एक षटकार जरूर आलाय. कुठल्याही प्रकारची घाई जास्तीची तिथे निलेश आणि प्रताप करणार नाहीत. मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू या षटकाचा शिल्लक आहे. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असेल का? खराब चेंडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये टप्पा पाठीमागे आणि त्यावरती मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू पाठवलाय. सीमारेषेच्या आरपार फरार. धावा मिळतील 4. शिवशंभूंचा छावा येतोय चौकार. 4 धावा. चढाव संपला गेलाय. शेवटच्या बॉलवरती मैदानामध्ये षटक क्रमांक 2 मध्ये देखील चौकार आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये 13 धावा. एकही फलंदाज बाद झाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये एक चांगली सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 26 धावा. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येताना पाहायला मिळेल. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला या गोड जोडीमध्ये जे अडले बुद्रुक
भैरवनाथ महाराज स्पोर्ट फाउंडेशन अर्थात भरत शेठ गुटकुले स्पोर्ट फाउंडेशन अडले बुद्रुक या संघासाठी निश्चितच ही जोडी मैदानाच्या आतमध्ये करते. 26 धावा फुलकावरती चांगली सुरुवात. परत एकदा जर पाहिले तर गोलंदाजीच्या मार्कवरती विकास जगदाळे हा प्रमुख गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. सलामीसाठी खरं तर विकास मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल होतात. गोलंदाजीसाठी देखील ते प्रमुख षटक हाताळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक प्रमुख कडा या संघाची दरम्यानचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला मैदानाच्या आतमध्ये संघाचे संघनायक महेंद्र त्या ठिकाणी तैनात होते. दरम्यान थोडासा शरीरापासून दूरवरती हा चेंडू राहिला प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर या चेंडूवरती 2 धावा प्राप्त होतील आणि या 2 धावांना संघाचा स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 28 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून अथर्व बोडके खऱ्या अर्थानं लाईव्ह स्कोरिंगचं काम करतायत. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. समालोचन कक्षामध्ये तुषार गवारे सरांचा आवाज आपण खऱ्या अर्थानं ऐकतोय. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये विकास फॉलो थ्रू मध्ये थोडेसे त्या ठिकाणी पाय स्लिप जरूर झालाय. कृपया पाणी पोचवा मैदानाच्या आतमध्ये. जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विकास जगदाळे पुन्हा एकदा सज्ज होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थोडेसे दुखापतग्रस्त पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाले.
उर्वरित चेंडू फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतात. शुभम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती येईल. 29 धावा धावफलकावरती. यावेळेस परत एकदा उसळी घेणारा चेंडू ऑन साइडला. फिल्डर बनेल दर्शक आणि चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. निलेश सावंतच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होते. उद्योजक विशाल भाऊ सावळी उपस्थित झालेत. मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक क्रिकेट व्यक्तिमत्व गणेश भाऊ सावळे देखील उपस्थित आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेचा चेंडू परत एकदा गॅप मध्ये टोलवला. डीप कव्हर मध्ये फिल्डर तैनात. चेंडू लाडवतायत फेकतायत तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि एका सिंगल बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. 34 धावा मैदानाच्या आतमध्ये बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. 11 चेंडू 23 वरती निलेश सावंत खेळतायत तर 6 चेंडू 10 धावांवरती प्रताप घोटकुले मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुलरलिनचा बॉल त्याच्यावरती मात्र बॅटर इथे प्रताप बीट होताना पाहायला मिळालेत. निश्चितच या चेंडूवरती अधिकच्या धावा होत्या परंतु जरूर त्या ठिकाणी बॅटर अपयशी ठरलाय आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय डॉट बॉल. विकास जगदाळे या खेळाडूबद्दल निश्चित सातत्यानं चर्चा खऱ्या अर्थानं जी केली जाईल. संघाचा एक प्रमुख खेळाडू आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये थोडासा गोलंदाजीच्या मार्कवरती त्या ठिकाणी पाय घसरल्यानंतर इंजर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. सबस्टिट्यूट फिल्डर मैदानाच्या आतमध्ये जे निश्चित येताना पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दाखल होतील. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 34 धावा मैदानाच्या आतमध्ये बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. भैरवनाथ महाराज स्पोर्ट फाउंडेशन अर्थात भरत शेठ घोटकुले स्पोर्ट फाउंडेशन अडले बुद्रुक विरुद्ध 11 चॅलेंजर्स अडले खुर्द या 2 तगड्या आणि ताकदवर संघांमध्ये मैदानाच्या आतमध्ये ही लढत जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकासाठी गोलंदाज महेंद्र येवले संघाचे असणारे संघनायक मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये एक चांगला स्कोर धावफलकावरती जर पाहिलं तर निश्चितच 34 धावा आहेत. 5 षटकांची लढत आणि या 5 षटकांच्या लढतीमध्ये यावेळेस चेंडू कमी गतीचा होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी निलेश सावंत चेंडूला डिपॉझिट करतोय आउट ऑफ द पार्क. आलाय दर्जेदार षटकार. 6 धावा. जवळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलंय. निलेश सावंत 12 चेंडू 29 वरती खेळतायत. धावफलकावरती धावा 40 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रताप घोटकुले 7 चेंडू 10 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला 12 चेंडू 29 वरती निलेश सावंत. षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. एक मोठी ओव्हर त्या ठिकाणी अडले बुद्रुक संघासाठी येणार का आहे. पुन्हा एकदा यावेळेस देखील बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. निलेश सावंत ऑन फायर. धावफलकावरती 46 46 धावा आहेत. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. 11 चॅलेंजर्स अडले खुर्द हा संघ जर पाहिला तर विकेटच्या शोधामध्ये. यावेळेस मात्र चांगला चेंडू सर्कलच्या आतमध्ये इनफिल्ड मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक
आणि तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये होतोय आणि पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव तर आलीच. निलेश सावंत पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला खेळताना पाहायला मिळत आहेत. एक छोटीशी चूक किती महागडी ठरू शकते ते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. निलेश सावंत ऑन स्ट्राईकला ऑफ स्टंपला शपल होऊन चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला. चांगले एफर्ट मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेग मध्ये फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. दत्ता भोईर आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. त्या चेंडूवरती मात्र एक सिंगल प्राप्त होईल आणि या सिंगल बरोबरच 49 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार, तदनंतर मिसफिल्ड, त्यावरती आलेल्या 2 धावा, त्यानंतर आलेली एक सिंगल, अशा प्रकारे 4 चेंडूवरती 15 धावा मैदानामध्ये आल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ जो या ठिकाणी शिल्लक, या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 49 धावा. हो हो हो, यावेळेस बॅकअप दँड कमी गतीने टाकलेला चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका आज निश्चितच 11 चॅलेंजर्स अडले खुर्द या संघाकडून होत आहेत. विकेट किपर सागर यांच्याकडून चेंडू निसटला. तदनंतर जर पाहिले तर बॅकअपचे फिल्डर शॉर्ट थर्डमॅन रिजनला ते देखील थोडेसे असमर्थ ठरले आणि तदनंतर बाईच्या माध्यमातून एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. टॉपलकावरती टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे. 50 धावा भैरवनाथ महाराज स्पोर्ट फाउंडेशन अडले बुद्रुक या संघाच्या पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती देखील शपल होत मैदानाच्या आतमध्ये कमी गतीचा बॉल खरतर आणि त्या स्लोवर वन वरती केलाय प्रहार. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाठवलाय सीमारेषेच्या आरपार. निलेश सावंतच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत चौकार. 4 धावा. अर्थानं प्रथमेश्वर भोसने भाऊ राक्षे हे मान्यवरांचं आगमन होते. मनापासून स्वागत. अष्टपैलू खेळाडू मंगेश दादा पानमन देखील उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. यानंतरच्या मॅच मध्ये निश्चितच इन ऍक्शन त्यांना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूने जर पाहिले तर माणूस वॉरियर्स दिवड या संघातील सर्व खेळाडू दिलेल्या नियोजित वेळेमध्ये उपस्थित झालेत. आयोजक कमिटीच्या वतीने आपलं देखील मनापासून स्वागत आहे. जवळ मैदानामध्ये अंतिम षटक, शेवटचे 6 चेंडू या डावाचे जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. आघाडीच्या जोडीनं चांगला पाया त्या ठिकाणी मजबूत केला आहे आणि आता शेवटचे 6 चेंडू, निर्णायक चेंडू, अंतिम षटक घेऊन पाहिजे कुठला गोलंदाज जो मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या मार्कवरती पाहायला मिळेल. अंतिम षटकासाठी टेम्पल एंड कडून जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज गणेश जगदाळे जे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती त्यांना पाहायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू सामन्याचं नायक खलनायक ठरवणार हे अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गणेश जगदाळे मॅन फ्रॉम अडली खुर्द मैदानाच्या आतमध्ये. तर स्ट्रायकर एंडला प्रताप 8 चेंडू 10 धावांवरती खेळतायत. स्ट्राईक रेट इन्क्रीज करण्याची वेळ प्रताप यांना असेल. आखूड टप्प्याचा बॉल पहिला आणि त्या पहिल्या बॉल वरती आकाशाला गवसणी घालणारा चेंडू जाऊन पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग ब्लास्ट और ये लगा 6 रन षटकार. साठ धावा फलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये सांगोडे गावचे अष्टपैलू खेळाडू उद्योजक सन्माननीय धनराजी राक्षे साहेबांचं आगमन मनपूर्वक स्वागत. अष्टपैलू खेळाडू संजय राक्षे देखील उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. यावेळेस परत एकदा हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव घेतली जाईल आणि स्ट्रायकर एंडला तर मात्र निलेश मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतील. थोडीशी बॅट जरूर त्या ठिकाणी शांत होती. प्रताप घोटकुले यांची 8 चेंडू 10 धावांवरती खेळत होते, परंतु मैदानाच्या आतमध्ये एक षटकार त्यांच्या बॅटमधून आल्यानंतर 10 चेंडू आणि 17 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. 16 चेंडू 42 धावा वैयक्तिक निलेश सावंत मैदानाच्या आतमध्ये 50 पूर्ण करतील का? ओहो हो, परत एकदा स्टँड आणि इथे मैदानाच्या आतमध्ये होतंय काय? डीप मिड विकेट मध्ये एक साधा सोपा सुलभ झेल महेंद्र येवले यांच्याकडून निसटलाय आणि तदनंतर चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. खिलाडी के मस्तक पे दस्तक, 6 रन, सिक्सर.
धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि यावेळेस मात्र टप्पेच घेतले चेंडू हवेत फिल्डर धावतायत एक टप्पा खात मैदानाच्या परे चेंडू फिल्डरच्या हातामध्ये विसावलाय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय 2 धावा पळून पूर्ण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा 18 चेंडू आणि 50 धावा निलेश सावंत जबरदस्त फलंदाजी करतायत 69 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये निलेश सावंतचा सुटलेला झेल पाठीमागे वळून जर पाहिलं तर 11 चॅलेंजर्स आडले खुर्द या संघाला अतिशय महागडा ठरलाय 69 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत ज्यावेळी कॅच सुटला त्याच वेळी सांगितलं एखादी सामना जिंकून देण्याची क्षमता ठेवणारा हा खेळाडू लढलाय 18 चेंडू 50 धावा खेळतोय फुलटॉस बॉल परत एकदा लाफ केलाय काऊ कॉर्नर रिजनला फिल्डर बनेल दर्शक बने दिवाने चेंडू जाईल सीमा पार निलेश सावंतच्या बॅट मधून एक दर्जेदार स्ट्रोक षटकार तब्बल आणि तब्बल 75 धावा धावफलकावरती आहेत या मैदानावरती मित्रांनो एव्हरेज स्कोर 5 ओव्हर मध्ये आपण जर पाहिला तर 60 ते 70 धावा परंतु पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 75 धावा उभ्या केल्यात भैरवनाथ महाराज स्पोर्ट फाउंडेशन अर्थात भरत शेठ गटकुले स्पोर्ट फाउंडेशन आडले बुद्रुक या संघानं नोंदवल्यात तब्बल 75 धावा अजूनही एक चेंडू शिल्लक अंतिम ओव्हर मध्ये 5 चेंडूवरती 21 धावा आल्यात अतिशय महागडे षटक 11 चॅलेंजेस आडले संघासाठी परत एकदा शेवटचा बॉल पुढे दिलाय आणि त्या शेवटच्या बॉलवरती देखील निलेश सावंत स्टँड अँड डिलिव्हर्ड येतोय बिग सिक्सर धावफलकावरती 81 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये एकही फलंदाज बाद झाला नाही ज्या संघाची ताकद होती गोलंदाजी त्या संघाच्या समोर मैदानाच्या आतमध्ये 5 ओव्हर मध्ये नोंदवल्यात तब्बल आणि तब्बल 81 धावा भैरवनाथ महाराज स्पोर्ट फाउंडेशन आडले बुद्रुक या संघानं 11 चॅलेंजर्स आडले खुर्द या संघाला मात्र 30 चेंडू आणि आव्हान असेल 82 धाव्यांचं काय जबरदस्त फलंदाजी निलेश सावंतने केली संपूर्ण इनिंग मध्ये निलेश सावंतची जर आपण पाहिलं तर 6 षटकार आणि 4 चौकार 20 बॉल 62 धावा एक जबरदस्त बॅटिंग तर दुसऱ्या बाजूने प्रताप गोटकुले 10 चेंडू आणि 17 धावा खेळताना त्यांच्या बॅट मधून देखील 2 षटकार अर्थातच पहिल्याच मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 8 षटकार आणि 1 चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय धावफलकावरती तब्बल आणि तब्बल 81 धावा आव्हान आहे 82 धाव्यांचं मैदानाच्या आतमध्ये 11 चॅलेंजर्स आडले खुर्द या संघाच्या